आपला इंजेक्शन किट आहे हा 200 एम्पियरपर्यंतचा आहे, बरोबर का. या इंजेक्शन किटमधून हा आपला इंजेक्शनला आपण सप्लाय देतो, म्हणजे करंट प्रोव्हाइड करतो आणि तो करंट पूर्ण रिटर्न येतो याच्यामध्ये, बरोबर का. म्हणजे सर्किट कंप्लीट होतं. इंजेक्शन किटला जेव्हा आपण ऑपरेट करतो तेव्हा याच्याने पहिले ऑन होतो, बरोबर का. ऑन झाल्यानंतर ह्या हिरव्या बटनाने तो पूर्ण करंट लाईन चालू होतो. नंतर या डिमरने आपण जसा पाहिजे तसा एम्पियर वाढवत चालतो, बरोबर का. हे व्होल्टमीटर आहे, एम्पियर मीटर आहे, बरोबर का. पण याच्यापेक्षा ॲक्युरेट एम्पियर आपल्याला भेटण्यासाठी आपण इकडं रेफरन्स स्टँडर्ड वापरलं आहे. ओके, रेफरन्स स्टँडर्ड. हां, रेफरन्स स्टँडर्ड जेरा कंपनीचं आहे. ॲक्युचेक मशीन पण याला बोलतात. याच्यात आपण फक्त आर फेजचा वापर केलेला आहे, बरोबर. आर फेजचा वापर केलेला आहे. आर फेजला आपण सप्लाय देऊन याची आर फेजची सिटी इनकमिंगला टाकलेली आहे, बरोबर. जी आपल्या करंट मशीनमधून इंजेक्शन किटमधून केबल येते त्याच्या याला आर फेज टाकलेला आहे. नंतर ही आपली सिटी आहे, स्टड सिटी. ही स्टड सिटीला हे आर, वाय, बी आणि न्यूट्रल असे 3 पॉईंट आहेत. या पॉईंटमध्ये आपण सर्वप्रथम आर फेज चेक केला, तर आर फेजला जसं ही कंडिशन लावली आहे ही वाय फेजची आहे, तर वाय फेजचे जी पी टी आहे ती ओपन ठेवली आहे आणि जी सिटी आहे ती सिटीला आपण शॉर्ट केलेलं आहे. त्या सिटीला शॉर्ट करून त्याच्यामध्ये आपण ॲक्युचेकची एक सिटी टाकलेली आहे. ही सिटी आता समजा ही सिटी 200/5ची आहे, बरोबर का. 200/5ला तू डिवाइड केलं तर 40 येतो, मल्टिप्लाईन पॉवर फॅक्टर. तर मल्टिप्लाईंगमध्ये 40 येतो, तर 40 तो याचा मेन हे झाला. आणि आता इकडनं इंजेक्शन किटमधून आपण जो पण करंट देणार त्या करंटला 40ने डिवाइड करणार. तर याच्यातून समजा म्हणजे या फेजमधून देणारा इनकमिंग सप्लाय आपला समजा 15 एम्पियरचा आहे, बरोबर का. तर त्याला 40ने डिवाइड केल्यानंतर जो येईल तो आपल्याला याच्यात दिसेल. तो सेकंडरी साईडला आपल्याला किती भेटला पाहिजे म्हणजे डिवाइड बाय 40 करून तो ॲक्युचेक आणि आपण कॅल्क्युलेट करतोय ते किती ॲक्युरेट येते ते बघायचं आणि त्याच्या व्हॅल्यूज लिहायच्या असतात. जसे या आर फेजच्या व्हॅल्यूज झाल्या तसे आपण वाय फेजच्या व्हॅल्यूज घेऊ, मग बी फेजच्या घेऊ. मग त्याच्यानंतर कंटिन्युटी टेस्टरने पण आपण सिटी चेक करून घेतो, पण ती इथं लावायच्या अगोदर कंटिन्युटी टेस्टरने चेक करतो सिटी, मग इथं लावतो आणि मग त्याच्यानंतर आपण ती रिसायकलला परत जाऊ शकते. त्याच्यामुळे आपण सिटीला पूर्ण चेक करून घेतो. जी सिटी इन्वर्ड होते त्या इन्वर्डच्या टायमातच बर्न सिटी, डॅमेज सिटी वगैरे सगळे त्या ठिकाणूनच बाजूला काढल्या जाते. आणि ज्या क्लिअर सिटी आहेत ज्या परत जाऊ शकतात त्या सिटी आपण इथं टेस्ट करतो. आता आपण ॲक्युरेसी चेक करतो. ॲक्युरेसी नाही चेक करत आपण याच्यात ॲक्युरेसी नाही आहे. याच्यामध्ये फक्त काय आहे की तो सिटी कशा करता वापरतो, करंटचं मेजरमेंट करण्यासाठी रेशो टेस्ट करतो बस. अजून कोणतं टेस्ट करतो आपण? बस सिटीमध्ये सिटी रेशो चेक करतो, कंटिन्युटी टेस्ट करतो. ती अगोदर, कारण जी सिटी बाजारातून आलेली आहे आपण ती घेतली आणि डायरेक्ट याच्यावर लावली रेफरन्स स्टँडर्डला किंवा याच्यात, आणि ती इंटरनल शॉर्ट येतं, ब्लास्ट होऊ शकते. त्याच्यामुळे आपण तिला मल्टीमीटरने पहिले चेक करून घेतो. मल्टीमीटरने चेक केलं म्हणजे सिटी आपल्याला कन्फर्म होते की जी ओके आहे, आणि ती ओके सिटी आपण मग या प्रकारात पूर्ण इंजेक्शन किटला जॉईंट करून रेफरन्स स्टँडर्डने तिची चेक करतो. मेजरमेंट रेशो त्याचा सिटीचा जो रेशो असेल तो 200/5ची, तर 200/5 म्हणजे 200 हायपर झाला, पण तो मीटरमध्ये 5 दाखवणार आपल्याला लास्ट. याच्यातून जाणार 200 पण तो मीटरवर दाखवणार 5 एम्पियर. त्या हिशोबात आपण त्याचं टेस्टिंग घेतो.